अजिंक्यतारा व संगम माहुली विकास कामांना 267 कोटींची प्रशासकीय मंजुरी. दर्जेदार व वेळेत कामे पूर्ण करा. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले. ऐतिहासिक वारशाचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने अजिंक्यतारा किल्ला तसेच संगम माहुली येथील विकास कामांना राज्य शासनाची प्रशासकीय मंजुरी मिळाली असून ही कामे दर्जेदार, वेळेत आणि कोणतीही तडजोड न करता पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित आढावा बैठकीत मंत्री भोसले यांनी अजिंक्यतारा किल्ल्याच्या जतन, संवर्धन व परिसर सुशोभीकरणासाठी 134 कोटी 80 लाख रुपये, तर संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचे संवर्धन, जीर्णोद्धार व परिसर विकासासाठी 132 कोटी 95 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती दिली. बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, अक्षय जाधव, फिरोज पठाण, सचिन कांबळे, कन्हैयालाल राजपुरोहित, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विश्वास सातपुते, पुरातत्व विभागाचे सहसंचालक डॉक्टर विलास वाहने, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, श्रीराम कुलकर्णी, इंद्रजित नागेशकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीत मंत्री भोसले यांनी अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली येथील विकास कामांच्या निविदा एकत्रित काढण्याच्या सूचना दिल्या. अजिंक्यतारा किल्ल्यावर पर्यटकांसाठी विविध ठिकाणी पायवाटा विकसित करण्यात येणार असून रात्री वन्य प्राण्यांचा वावर लक्षात घेऊन प्रकाश योजना केवळ पायवाटांपुरती मर्यादित ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच संवर्धनाच्या कामातून निधी शिल्लक राहिल्यास खिंडीतील गणपती मंदिरापासून किल्ल्यापर्यंत पायवाट विकसित करण्याचाही प्रस्ताव विचारात घेण्यास सांगितले. संबंधित विभागांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाची अंमलबजावणी करण्यावरही त्यांनी भर दिला. संगम माहुली येथील विकास कामांमध्ये प्रवेशद्वारापासून गावापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करून त्याची रुंदी वाढवणे, आकर्षक नवीन प्रवेश कमान उभारणे, पार्किंगची व्यवस्था करणे तसेच गावातील सर्व गटारे बंदिस्त करण्याच्या सूचनाही मंत्री भोसले यांनी दिल्या. या कामांसाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली येथील विकास कामे सातारा शहराच्या ऐतिहासिक वैभवाला, साजेशी पर्यटनाला चालना देणारे आणि नागरिकांच्या कायम स्मरणात राहतील अशा उत्कृष्ट दर्जाची व्हावीत यासाठी गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचा पुनरुच्चार मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैठकीत केला. कराडमधील 333 पोलीस सदनिकांच्या प्रकल्पाला गती. नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उभारणीसाठी सकारात्मक चर्चा. कराड शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या 333 सदनिकांच्या गृहनिर्माण प्रकल्पाला गती देण्याबरोबरच नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या उभारणीसंदर्भात कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत पोलीस दलासाठी आधुनिक आणि दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक विचारविनिमय झाला. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार वर्मा आणि महामंडळाच्या मुख्य अभियंता सौ दीपाली भाई यांचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी कराड शहरातील पोलीस विभागाच्या गृहनिर्माण आणि प्रशासकीय सुविधांबाबत सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत कराड येथे प्रस्तावित 333 पोलीस सदनिकांच्या प्रकल्पाची कामे लवकरात लवकर सुरू करून ती दर्जेदार आणि निश्चित कालावधीत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि आधुनिक निवास सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया गतिमान करण्याबाबत चर्चा झाली. या प्रकल्पामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार असून त्यांच्या कार्यक्षमतेतही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. याचबरोबर कराडमधील वाढत्या लोकसंख्या आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची स्वतंत्र इमारत उभारण्याच्या प्रस्तावावरही सकारात्मक चर्चा झाली. या कार्यालयामुळे पोलीस प्रशासनाधिक सक्षम होईल, नागरिकांना जलद आणि प्रभावी सेवा देता येईल तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेला अधिक बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. बैठकीदरम्यान पोलीस दलासाठी अत्याधुनिक, दर्जेदार आणि आवश्यक सर्व सुविधांनी सुसज्ज पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल अशी सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली. गुरुपौर्णिमेसाठी सातारा विभागाकडून 65 जादा एसटी बसेस 28 ते 30 जुलै दरम्यान विशेष बस सेवा. सज्जनगड, चाफळ
गोंदवलेसह प्रमुख तीर्थक्षेत्रांसाठी नियोजन. गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने 28 ते 30 जुलै दरम्यान विविध धार्मिक स्थळांसाठी 65 जादा एसटी बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाने भाविकांना केले आहे. यंदा 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा असून चाफळ, सज्जनगड, गोंदवले, पाल, खंडोबा, पंढरपूर, नारायणपूर, अक्कलकोट, औदुंबर, नरसिंहवाडी आणि आदमापूर या प्रमुख धार्मिक स्थळांवर मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. त्यानुसार सातारा विभागातील 11 आगारातून अतिरिक्त बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. आगारनिहाय जादा बसेस सातारा 5, कराड 10, कोरेगाव 4, फलटण 8, वाई 4, पाटण 3, दहिवडी 14, महाबळेश्वर 2, मेढा 6, पारगाव खंडाळा 3 आणि वडूज 6 अशा एकूण 65 जादा बसेस धावणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी सचिन शिंदे यांनी दिली. सातारा आगारातून सज्जनगड, नारायणपूर, पाल, पंढरपूर, शिर्डी, औदुंबर, नरसिंहवाडी, आदमापूर, कनेरी मठ आणि नाणीज येथे विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत. कराड आगारातून पाल, चाफळ, नारायणपूर, पंढरपूर, शिर्डी, औदुंबर, नरसिंहवाडी आणि आदमापूर या मार्गावर अतिरिक्त बससेवा उपलब्ध राहणार आहे. भाविकांच्या सुविधेसाठी सज्जनगड, गोंदवले, नारायणपूर, कापूरहोळ आणि पाल येथे एसटीच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रवाशांना आवश्यक ती मदत व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त उपलब्ध करून देण्यात आलेल्या विशेष बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे. केळघर घाटात दरड कोसळली, सातारा महाबळेश्वर मार्ग वाहतुकीसाठी बंद. सातारा मेढा महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात सोमवारी दरड कोसळल्याने हा मार्ग तात्पुरता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरड थेट रस्त्यावर आल्याने वाहनांची ये-जा थांबवण्यात आली असून नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाला दरड तातडीने हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यंत्रसामग्रीच्या साहाय्याने रस्ता मोकळा करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. रस्ता पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना केळघर घाट मार्गाचा वापर टाळण्याचे तसेच पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने घाट परिसरात प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याचेही प्रशासनाने सांगितले आहे. वर्धनगड नेर फाट्याजवळ भीषण अपघात, पुसेगावचे दाम्पत्य जागीच ठार, मुलगा बचावला. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर खटाव तालुक्यातील वर्धनगड नेर फाट्याजवळ आयशर ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये पुसेगाव येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात त्यांचा मुलगा सुदैवाने बचावला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये विजय बबन भोसले आणि त्यांच्या पत्नी समृद्धी विजय भोसले राहणार पुसेगाव यांचा समावेश आहे. विजय भोसले हे पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळात लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अकाली निधनाने पुसेगाव परिसरात शोककळा पसरली असून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर वर्धनगड नेर फाट्याजवळ आयशर ट्रक आणि कार यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुरडा झाला. या अपघातात विजय भोसले व समृद्धी भोसले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू करत कारमध्ये अडकलेल्या मुलाला बाहेर काढले आणि तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पुसेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पुढील कार्यवाही सुरू केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ खुने यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.